नमस्कार, मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत 1 किलोच्या प्रमाणात मटण बिर्याणी। त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या, 20 ते 25 पाकळ्या लसूण, 3 इंच आले हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते। आता आपण मटण मॅरिनेट करूया। त्यासाठी हे 1 किलो मटण आहे बोकडाचं। त्यामध्ये आपण आता 250 ग्रॅम दही टाकूया। त्यानंतर हे पेस्ट आहे आलं लसूण हिरवी मिरचीची, 1 चमचा मीठ, हळद 1 चमचा, धना पावडर 2 चमचे, लाल तिखट 2 चमचे, बिर्याणी मसाला 2 चमचे आणि कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं आपण आता लावून घेऊया मटणाला। हे चांगलं मिक्स करायचं। हे सगळं मिक्स करून 1 तासभर हे मुरत ठेवायचं। 1 तास आपण आता हे झाकून ठेवूया। आता आपण बिर्याणीला भात शिजवून घेऊया। त्यासाठी टोपामध्ये मी 3 तांबे पाणी ओतलेले, ते गरम करून घ्यायचं। त्यामध्ये हे सगळे खडे मसाले टाकायचे। त्यामध्ये जिरे 1 चमचा, चक्रफूल 1, हिरवी वेलची 4, 7 ते 8 मिरी, दालचिनीचे 5-6 तुकडे आणि लवंग 5, तमालपत्र 4 ते 5। हे सगळं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा। यामुळे ना भात आहे ना पांढरा शुभ्र होतो। आणि भात सुट्टा होण्यासाठी 2 चमचे तूप टाकायचं। आणि हा बासमती तांदूळ आहे, हा मी स्वच्छ धुवून ठेवलेला। चवीनुसार मीठ टाकायचं आणि हा तांदूळ 80% शिजवून घ्यायचा। हे पहा 10 मिनिटात असा तांदूळ शिजलेला आहे, फडफडीत एकदम मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी राहिले, ते निथळण्यासाठी आपण असं एका चाळणीवर हा भात आहे ना ठेवायचा। त्यामुळे एकदम कोरडा फडफडीत होतो, बिर्याणी पण छान होते। हे 6 कांदे उभे चिरून घेतलेत आणि टोमॅटो 4 आहेत बारीक चिरून घेतले। आता आपण कुकरमध्ये 2 चमचे तेल, मटण शिजवून घेऊया कुकरला। आणि हा सगळा उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत। मटण आहे त्यामुळे कुकरला शिजवून घ्यायचा अगोदर। कांदा चांगला परततोय। ही बिर्याणी खूप छान होते आणि झटपट होते। कांदा चांगला परतला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा। टोमॅटोही चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण आहे ना ते टाकायचं। हे सगळं मटण टाकायचं आणि अर्धा ग्लास पाणी टाकायचं त्याबरोबरच। आणि कुकरला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। 5 ते 6 शिट्ट्या करून झाल्या की मटण चांगलं शिजतं। आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे, त्यामध्ये हा टोप ठेवलेला आहे त्यावर, आणि त्यावर मगाशी शिजवलेलं मटण टाकले आणि हा बिर्याणीचा राईस वरून टाकते। हा सगळा असा पसरवून घ्यायचा। त्यावर फूड कलर टाकायचा, हिरवा आणि केशरी, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण बिर्याणी खूप छान दिसते त्यामुळे। आणि हा कुरकुरीत तळलेला कांदा आहे, 2 ते 3 कांदे कुरकुरीत तळून घेतलेत आणि कोथिंबीर टाकली वरून आणि साईडनं असं तूप सोडायचं आणि झाकण ठेवून 10 मिनिटं चांगली वाफ काढायची। 10 मिनिटानंतर हे पहा तयार आहे बिर्याणी, मटण बिर्याणी। मस्त मोकळी फडफडीत झालेली आहे आणि मटण पण छान शिजलेलं आहे त्यातलं। एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।